नमस्कार विद्यार्थी मित्र. आपण गेल्या तासाला आपल्या पाठ्यपुस्तकामधील जो गद्य उतारा आहे, पिनकोड क्रमांक डॉक्टर वेलणकर यांनी विकसित केलेली जी प्रणाली आहे त्या प्रणालीबद्दल आपण माहिती घेत होतो. ही माहिती घेत असताना डॉक्टर वेलणकर जे डाक्टर विभागामध्ये होते आणि डाक्टर विभागामध्ये असतानाच त्यांना ह्या प्रणालीची का आवश्यकता भासली याच्याविषयी कथानक सांगत असताना श्रीराम भिकाजी वेलणकर जेव्हा ऑफिसमध्ये बसले होते त्यावेळेला एक सैनिक आला आणि सैनिक आल्यानंतर त्या सैनिकानं त्यांच्या वडिलांच्या स्वास्थ्याविषयी माहिती घेण्याची इच्छा व्यक्त केली, परंतु अनेक महिने त्यांच्याशी संपर्क न साधल्यामुळं त्यांनी खेद व्यक्त केला. त्यावेळेला या वेलणकर यांनी आपल्या समोर दिसणारं जे चित्र आहे त्यामध्ये हा जो सैनिक आहे हा सैनिक आपल्या वडिलांच्या स्वास्थ्याविषयी प्रकृतीविषयी माहिती घेऊ इच्छित होता, परंतु पत्रव्यवहार होत नसल्यामुळं तो त्यांची स्वास्थ्याविषयीची माहिती त्यांना मिळाली नाही. आणि म्हणूनच या प्रसंगामध्ये बघा, यतः यदा पत्रस्य प्रवास कालः केरळतः अरुणाचल प्रदेश पर्यंतम क्वचित मासाधिक अपि आसीत. त्यावेळेला हा जो प्रवास आहे पत्राचा तो प्रवास एका महिन्याहून अधिक होत होता आणि त्याचमुळं वेलणकर यांनी त्याबद्दल विचार करावयास सुरुवात केली. कथम पत्रस्य प्राप्तिकालम न्यूनम कर्तुम शक्नोमी. मग हा जो पत्र मिळण्याचा कालावधी आहे तुम्ही कोणत्या प्रकारे काय केल्यानंतर कमी होऊ शकेल. दुर्बोधम हस्ताक्षरम भिन्नाः प्रांतीयाः भाषाः अपूर्णः पत्रसंकेतः इति नैके प्रत्युहाः. आणि हा पत्राचा कालावधी मिळण्याचा कालावधी हा कमी करण्यामध्ये कोणत्या अडचणी होत्या, तर दुर्बोधम हस्ताक्षरम, हस्ताक्षर समजण्यासारखं नसल्याने, त्याचबरोबर भिन्न भिन्न प्रांतातील वेगवेगळ्या भाषा, त्याचबरोबर पत्रावर असणारा अपूर्ण संकेत पत्रसंकेत, आणि त्यामुळे असे अडथळे, प्रत्युह याचा अर्थ अडथळे, असे अनेक अडथळे असल्यामुळं अशा प्रकारे कमी वेळामध्ये पत्र कसे पोहोचेल याविषयी वेलणकरांनी विचार करायला सुरुवात केली. अतः गणितज्ञेन तेन अंकानाम उपयोगः कृतः. आणि म्हणूनच या गणितज्ञाने अंकांचा उपयोग करायचं ठरवलं. तेन देशस्य 8 विभागाः कृताः. त्यांनी देशाचे 8 विभाग केले. तेषांच उपविभागः, आणि त्याचबरोबर त्यांचे उपविभाग देखील केले. म्हणजे देशाचे 8 विभाग करून त्यामधील राज्ये जे आहेत ही राज्यांचे उपविभाग करून त्यानंतर जनपद म्हणजे जिल्हा या आधारे क्रमांकनम कृतम, क्रमांक ठेवले. तेन अधुना अपि, त्यामुळे आता सुद्धा आपण, अधुना अधिक अपि असा संधी आहे. अधुना म्हणजे सध्या, आता, हल्ली. आता सुद्धा आपण विनायासम शीघ्रम पत्रम लभामहे, आपण विनासायास, विना अडथळा आपल्याला लगेचच पत्र मिळते. अनुशासन प्रियस्य वेलणकर महोदयस्य संगीतम अपि प्रियः विषयः. म्हणजे हे जे वेलणकर होते, ह्या वेलणकर जसे भाषा विषयामध्ये त्याचबरोबर गणित विषयामध्ये जसे पारंगत होते त्याप्रमाणे ते संगीत विषयामध्ये देखील पारंगत होते. अनुशासन प्रिय म्हणजे शिस्तप्रिय असणारे हे एक वेलणकर जे होते, ह्या वेलणकरांना संगीत हा विषय देखील अत्यंत प्रिय होता. तसेच 6 व्हायोलिन वादने तथा तबला वादने अपि, व्हायोलिन म्हणजे पेटी वादन आणि तबला वाजवण्यामध्ये सुद्धा ते अतीव निपुण, अतिशय निपुण होते. अतः एव सह गीतगीर्वाणम इति संगीत विषयकम शास्त्रीय ग्रंथम संस्कृतेन रचितवान. कथाः, गीतानि, बालगीतानि,
नृत्यनाट्यम इति बहुविधाः रचनाः तेन कृताः तथापि नाट्यलेखनं तस्य अभिमतः साहित्यप्रकारः। लेखनं, दिग्दर्शनं, नाट्यनिर्मितिः, व्यवस्थापनं, सङ्गीतसंयोजनम् इति सर्वम् एव कर्तुं सः समर्थः। अतः सब कुछ श्रीभिः इति तस्य नाटकानां ख्यातिः आसीत्। धन्यः सः विद्वद्वरेण्यः येन वयं पिनकोड प्रणाल्याः उपकृताः। या परिच्छेदामध्ये वेलणकर यांच्याविषयी ही पत्र प्रणाली जी आहे या पत्र प्रणालीचा अभ्यास केल्यानंतर या वेलणकरांनी अन्य क्षेत्रामध्ये देखील अत्यंत चांगलं नाव कमवलेलं होतं। वेलणकर हे ज्याप्रमाणे भाषा विषयामध्ये जसे पारंगत होते तसे गणित विषयामध्ये देखील पारंगत होते आणि त्याचा प्रत्यय आपल्याला पिनकोड प्रणालीच्या बाबतीमध्ये आलाच। आणि त्याचबरोबर आणखीन कोणकोणत्या क्षेत्रामध्ये यांनी नाव कमवलेलं आहे, त्यांना त्याविषयी गती होते, तर संगीत विषयामध्ये सुद्धा बघा, अनुशासन प्रिय असणारा, शिस्तप्रिय असणारे वेलणकर महोदयस्य संगीतम अपि प्रिय विषय, संगीत सुद्धा त्यांना प्रिय असा विषय होता। केवळ संगीत याची आवडच नव्हती तर पेटी वाजवणे, तबला वाजवणे यामध्ये सुद्धा ते निष्णात होते। बघा, सह व्हायोलिन वादने तथा तबला वादने अपि अतीव निपुणः, ते व्हायोलिन वाजवण्यामध्ये तसेच तबला वाजवण्यामध्ये सुद्धा अतिशय निपुण होते। अतः आणि म्हणूनच या संगीत विशारद असणारे, संगीताबद्दल अत्यंत आवड असणाऱ्या या वेलणकरांनी गीतगीर्वाणम अशा या नावाचा संगीत विषयकम शास्त्रीय ग्रंथम, संगीत विषय शास्त्रीय ग्रंथ संस्कृतेन एव रचितवान, संस्कृत भाषेमध्ये रचला। म्हणजेच यापूर्वी सांगितल्याप्रमाणे भाषा विषयामध्ये अत्यंत निष्णात असणारे हे संगीत विषय देखील त्यांना प्रिय होता आणि म्हणूनच की काय त्यांनी व्हायोलिन वादन त्याचबरोबर तबला वादन या दोन्हीमध्ये निष्णात असणाऱ्या यांनी गीत गिर्वाणम हे त्यांनी जो शास्त्रीय ग्रंथ लिहिला त्या ग्रंथाचं नाव आणि तो ग्रंथ त्यांनी संस्कृत भाषेमध्ये रचला। रचितवान हे जे रूप आहे ते तवतू रूप आहे, यामध्ये रच धातू आहे आणि या रच धातूचं ते तवतू रूप पुल्लिंगी प्रथमेचं एकवचन आहे। त्याचबरोबर कथा, कथालेखनम, गीतानि, गीतलेखनम, बालगीतानि, बालगीतानां लेखनम, नृत्यनाट्यम इति बहुविधाः रचनाः तेन कृताः, अशा प्रकारच्या खूप रचना त्यांनी केल्या। तथापि तरी सुद्धा एवढे असून सुद्धा त्यांनी नाट्यलेखनम तस्य अभिमतः साहित्य प्रकारः, अभिमत म्हणजेच आवडता साहित्य प्रकार कोणता, तर नाटक लिहिण्याचा जो त्यांचा जो प्रयास होता तो त्यांना अत्यंत आवडीचा भाग होता, वाङ्मय प्रकार त्यांना तो आवडीचा होता। लेखनम, आता केवळ नाटकाचं लेखन करूनच ते थांबले नाही, तर एखादं नाटक लिहिल्यानंतर त्या नाटकाचं लेखन करून त्याचं त्या नाटकाचं दिग्दर्शन करून दिग्दर्शनाबरोबर नाट्य निर्मितीची क्षमता असणारे, या नाट्य निर्मितीमध्ये असणारं जे व्यवस्थापन आहे ते व्यवस्थापन आणि त्याचबरोबर त्या नाटकासाठी लागणारं जे अपेक्षित संगीत आहे ते संगीताचं संयोजन सुद्धा हे वेलणकर महोदय करत होते। आणि म्हणूनच त्यांना एखाद्या नाटकांच्या विषयी सबकुछ श्रीभिः, श्री हे त्यांना श्रीराम या शब्दावरून तो श्री शब्द आहे, सबकुछ श्रीभिः म्हणजे सर्व काही श्रीराम वेलणकर महोदय। म्हणजे एखादं नाटक त्या नाटकाचं लेखन करण्यापासून त्याचं दिग्दर्शन, नाट्य निर्मिती, व्यवस्थापन, त्याचबरोबर
त्यासाठी लागणारं जे संगीत आहे ते संगीत देखील ते स्वतःच देत असल्यामुळं एखाद्या नाटकांच्या विषयी सबकुच श्रीबीही असं देखील म्हटलं जायचं. वाक्य पुन्हा एकदा बघा. लेखनम दिग्दर्शनम नाट्य निर्मिती ही व्यवस्थापनम, नाटकाचं व्यवस्थापन, संगीत संयोजनम इति सर्वम एव, सर्व काही कर्तुम सह समर्थ, करण्यास ते समर्थ होते. म्हणूनच अतः सबकुच श्रीविही इति तस्य नाटकानां ख्यातीही आसीत, अशी त्यांच्या नाटकाची ख्याती होती. ख्याती ही प्रसिद्धी होती. धन्यः सह विद्वत्वरेण्यः, विद्वत्वरेण्यः म्हणजे अतिशय विद्वान असणारे, येन की ज्यांनी वयम आपल्याला पिनकोड प्रणाल्याः उपकृताः, पिनकोड प्रणालीने आपल्यावर उपकृत केले, उपकार केले, असे हे धन्य असणारे असे ते श्रेष्ठ विद्वान की ज्यांनी आपल्याला पिनकोड प्रणाली देऊन फार मोठा उपकार केलेला आहे. अशा प्रकारे या पाठामध्ये आपण पिनकोड प्रवर्तक महान संस्कृतज्ञ डॉक्टर तथा वेलणकर महोदय यांच्याविषयी आपण या ठिकाणी माहिती घेतलेली आहे. यानंतर या पाठावर असणारा जो स्वाध्याय आहे या स्वाध्यायाची माहिती आपण घेऊया. स्वाध्यायाची माहिती घेत असताना त्या संपूर्ण पाठाचं जो सरलार्थ आहे तो सरलार्थ समजून घेऊया. आपल्याला जरी सरलार्थ दिला गेला नाही, प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलं नाही, तरी देखील पूर्ण पाठाचं भाषांतर आपल्याला माहीत होणं गरजेचं आहे. त्यामुळं आपण आता परिच्छेदानुसार आपण प्रत्येक परिच्छेदाचं आपण सरलार्थ बघूया. पहिला संवाद जो आहे गौरव आणि अमेय यांच्यातील संवाद, याचा सरलार्थ बघूया. अरे अमेय, कुठे जातोस? जवळच पत्रपेटी आहे. मामाला पत्र पाठवण्यासाठी तिकडे जात आहे. गौरव, पत्र दाखव. तुझे मामा बेंगलुरू शहरामध्ये राहतात. ते तर अत्यंत दूर आहे. त्यांना कधी पत्र मिळेल? त्यावर अमेय म्हणतो, साधारणतः हे पत्र पोहोचण्यासाठी किती दिवस लागतील? किती अपेक्षित आहे? यावर गौरव उत्तर देतो, 3 किंवा 2च दिवस. एवढे लवकर? अमेय, हे खरेच आहे. गौरव, परंतु पत्ता तर देवनागरी भाषेत लिहिला आहे. कर्नाटकात तर कन्नड भाषेचा प्रयोग केला जातो, तर पोस्टमन तर तो पत्ता कसा वाचू शकेल? यावर गौरव म्हणतो, होय, तर तो पिनकोड क्रमांक आहे. मी आता पत्र लिहित नाही, परंतु सध्या खरेदी करण्यासाठी ऑनलाईन शॉपिंग खरेदीसाठी सुद्धा पिनकोड लिहिणे अनिवार्यच आहे. यापेक्षा पण आपण आपल्या विभागामध्ये ATM शाखा, दवाखाने, विशिष्ट सेवा जेथे कुठे आहेत त्यांना जाणून घेण्यासाठी पिनकोड क्रमांक हा आवश्यकच असतो. त्यानंतर पहिला परिच्छेद बघूया. अहो मित्रांनो, भारतासारख्या विशाल देशात सुदूर प्रांतात दुसऱ्या राज्यात पाठवलेली पत्रे उशीर न होता, आळस न होता कसे मिळते? आपण आपल्या निवास भागातील पत्र पेटीत पत्र टाकतो. त्यानंतर ते पत्र पोस्ट ऑफिस मध्ये जाते. त्यानंतर ते निर्देश दिलेल्या जागी पोहोचते. ही वितरण व्यवस्था कसे शक्य होते? या प्रश्नाचे पहिले उत्तर म्हणजेच पिनकोड व्यवस्था हेच आहे. पिनकोड म्हणजे निश्चित स्थान दर्शक संख्या. पिन हा जो अक्षर आहे ते पोस्टल इंडेक्स नंबर याचं संक्षेप रूप आहे. पोस्टल इंडेक्स नंबर. ऑगस्ट 1972 साली स्वातंत्र्य दिवसाच्या समारोहात प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी ही
अपूर्ण प्रणाली या प्रणालीची व्यवस्था जाहीर केली. खरोखर ही संकेत अंक प्रणाली म्हणजेच ही व्यवस्था कोणी आरंभ केली? तो पोस्ट ऑफिसमध्ये अधिकारी, संस्कृत विषयाचा जाणकार, गणितातला जाणकार श्रीराम भिकाजी वेलणकर महोदय होते. ते कोलकाता शहरात डाकतार विभागाच्या निर्देशक रूपात कार्यरत होता. त्याच्या कार्यकाळात एके दिवशी कोणी एक दुःखी झालेला केरळ प्रदेशातील सैनिक या महोदयांना भेटण्यासाठी आला. त्याच्या वडिलांच्या स्वास्थ्याविषयी थोडीशीही माहिती त्याला समजत नव्हती, कारण तेव्हा पत्राचा प्रवास काळ केरळपासून अरुणाचल प्रदेशापर्यंत पोहोचण्याचा काळ क्वचित 1 महिन्यापेक्षा जास्त होता. त्यामुळे पंडित वेलणकर महोदयांचे चिंतन सुरू झाले. पत्र पोहोचण्याचा कालावधी कमी करण्यासाठी मी काय करू शकतो? कळत नसलेली हस्ताक्षरे, वेगवेगळ्या भाषा, अपूर्ण पत्रावरील पत्ते अशी अनेक संकटे होती. म्हणून त्या गणितातील जाणकाराने संख्यांचा उपयोग केला. त्याने देशाचे 8 विभाग केले आणि त्यांच्या उपविभाग जिल्ह्यांच्या आधारे क्रमांक दिले. त्यामुळे आज आपण सहजपणे पत्र मिळवतो. अनुशासन प्रिय असणारे वेलणकर या महोदयांना संगीत हा विषय सुद्धा आवडीचा होता. तो व्हायोलिन तसेच तबला वाजवण्यामध्ये सुद्धा अतिशय निपुण होता. म्हणूनच त्यांनी गीत गिर्वाणम असा संगीत विषयाला अनुसरून शास्त्रीय ग्रंथ संस्कृत भाषेमध्ये लिहिला. अनेक कथा, अनेक गाणी, अनेक बालगीते, नृत्य, नाटके अशा वेगवेगळ्या रचना त्यांनी केल्या. तरीही नाटके लिहिणे हा त्यांचा आवडता साहित्य प्रकार होता. लिहिणे, दिग्दर्शन, नाटकांची निर्मिती, व्यवस्थापन, संगीत देणे अशा प्रकारे ते सर्व काही करण्यामध्ये समर्थ होते आणि म्हणूनच सब कुछ श्रीभिही अशी त्यांच्या नाटकाची प्रसिद्धी होती. या परिच्छेदामध्ये आपल्याला वेलणकरांचा दुसरे अंग, खरं तर पोस्टामध्ये नोकरी करत असताना त्यांना एका विशिष्ट प्रसंगावरून या पिनकोड प्रणाली ही जी प्रणाली आहे ती पिनकोड प्रणाली देशभरामध्ये कशी राबवावी याविषयी विचार केला आणि केवळ एवढ्याच क्षेत्रामध्ये त्यांनी आपलं नैपुण्य सिद्ध केलं नाही, तर संगीत विषयामध्ये सुद्धा त्यांनी आपलं नाव कमवलेलं होतं. त्यांना व्हायोलिन वाजवणं, तबला वाजवणं इत्यादी बाबतीमध्ये ते निपुण तर होतेच होते, पण त्यांनी गीत गिर्वाणम हा संगीत विषयाला अनुसरून एक शास्त्रीय ग्रंथाची सुद्धा निर्मिती केली होती आणि ही निर्मिती जी आहे ती संस्कृत भाषेमध्ये केलेली होती. त्यांनी त्यावेळेला काही कथा, अनेक अशी गाणी, त्याचबरोबर बालगीत, नृत्य, नाटके अशा वेगवेगळ्या रचनाही त्यांनी केलेल्या होत्या. तरीही नाटके लिहिण्याचा त्यांचा आवडता साहित्य प्रकार होता आणि यामध्ये एक महत्त्वाचा भाग बघा, सबकुच श्रीभिही एक असा भाग दिलाय. सबकुच श्रीभिही म्हणजे काय, की ते नाटकाचे केवळ लेखनच करायचे नाही, तर दिग्दर्शन म्हणा, नाटकांची निर्मिती, व्यवस्थापन, त्याचबरोबर त्या नाटकांना संगीत देणं या सर्व काही गोष्टीमध्ये ते समर्थ होते आणि त्यामुळेच त्यांना सबकुच श्रीभिही अशा प्रकारची प्रसिद्धी त्यांना मिळालेली होती. अशा प्रकारे आपण या पाठाचं जो सरलार्थ आहे तो सरलार्थ आपण आज पाहिलेला आहे. या पाठामधील रूप, त्याचबरोबर संधियुक्त शब्द वगैरे इत्यादी गोष्टींचा अभ्यास करणं गरजेचं आहे.
आता त्यातील भाषाभ्यास आहे, त्या भाषाभ्यासामधील प्रश्न क्रमांक 1 उचित पर्यायम चिनुत, हा एवढा भागाचा आज आपण याबरोबर पाहणार आहोत. उर्वरित भाषाभ्यास जो आहे तो आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. बघा, उचितम पर्यायम चिनुत, त्यामधील पहिला आकडा जो आहे तो पत्रवाहक किम पठित्वा पत्रम वितरती. पत्रवाहक काय वाचून पत्राचे वितरण करतो? तर यामध्ये देवनागरी लिपीम, कन्नड लिपीम, आंग्ल भाषा, तर हे तिन्ही पर्याय चुकीचे आहेत. तर शेवटचा पर्याय जो आहे तो संकेत क्रमांकम, हा वाचूनच पत्रवाहक पत्रांचं वितरण करत असतो. त्यानंतर दुसरं उदाहरण, पिनकोड क्रमांक अत्र न आवश्यक. पिनकोड क्रमांक कोणत्या ठिकाणी आवश्यक नसतो? यामध्ये 4 क्षेत्र दिलेत. रुग्णालयामध्ये, सद्यस्क क्रयणे म्हणजे ऑनलाईन शॉपिंग, एटीएम शाखा अन्वेषणे, एटीएम शाखेचे शोधणे, एटीएम शाखा शोधणे, आणि पुस्तक पठणे. यामधील पहिले जे 3 पर्याय आहेत त्या पहिल्या 3 पर्यायांसाठी पिनकोड क्रमांक हा अत्यावश्यकच असतो, परंतु पुस्तक पठणे यासाठी मात्र पिनकोड क्रमांकाची आवश्यकता नसते. म्हणून यामध्ये चौथा पर्याय जो आहे तो या प्रश्नासाठी योग्य आहे. पुस्तक वाचण्यासाठी पिनकोड क्रमांकाची गरज नसते. पिनकोड प्रणाली ही केन समारब्धा. पिनकोड प्रणाली याची सुरुवात कोणी केली? तर एका विशिष्ट प्रसंगाला अनुलक्षून वेलणकर यांनी ही जी पिनकोड प्रणाली जी आहे त्या पिनकोड प्रणालीचा प्रारंभ केला. म्हणून पहिले 3 पर्याय जे आहेत ते चुकीचे असून शेवटचा जो पर्याय आहे तो पर्याय बरोबर आहे. आणि आपण शेवटचं वाक्य आहे ते आपण बघूया. पिनकोड क्रमांके कति संख्या हा वर्तन्ते, षड्चत्वारि त्रीणि द्वे. तर यामध्ये 6 अंक असतात, म्हणून पहिला पर्याय जो आहे तो बरोबर आहे. 4, 3, 2 हे पर्याय चुकीचे आहेत. अशा पद्धतीने आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील जो 8वा पाठ पिनकोड प्रवर्तक महान संस्कृतज्ञ या पाठाविषयीची माहिती आणि भाषाभ्यासामधील पहिला जो प्रश्न आहे तो पहिला प्रश्न आपण आज पाहिलेला आहे. उर्वरित भाषाभ्यास जो आहे तो आपण पुढील वेळेला पाहणार आहोत.